डॉक्टर चंद्रहास देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी अर्थसंकल्पाचं विश्लेषण करावं. नमस्कार. स्वातंत्र्यवीर स्मारक समितीचे पदाधिकारी मंजिरीताई मराठे, स्वप्नील सावरकर आणि इतर पदाधिकारी यांचे मी मनापासून आभार मानतो. ह्या मंचावर त्यांनी मला बोलायचं आमंत्रण दिलं आणि कालच जे अंदाजपत्रक जाहीर झालं त्याचं विश्लेषण करण्याची विनंती केली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे दोन शब्द ऐकले कीच इतकं मनावर दडपण येतं की आणखीन काही बोलायची गरज नाही. आणि आपल्यातर्फे अशा इतक्या मोठ्या व्यक्तींना आदरांजली देण्याचं काम आपण फक्त आपल्यासारखी सामान्य माणसं फक्त आपण जे काय करतो ते शक्य तितक्या सचोटीने करावं एवढंच म्हणजे माझ्यासारख्या माणसाच्या हातात आहे. त्यामुळे मी त्या दृष्टीने प्रयत्नपूर्वक मला जे काही अर्थसंकल्प समजला ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या शेजारी काही काळ का होईना बसायला मिळालं हाच मी माझा सन्मान समजतो. आणखीन काही त्यांचं बोलायचं कारण नाही आहे. आमच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूटमधले माझे ज्येष्ठ सहकारी आणि वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे डीन ॲडमिनिस्ट्रेशन प्राध्यापक तेंडुलकर इथे आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचाही मी मुद्दाम उल्लेख करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. कालचा अर्थसंकल्प सादर होऊन जेमतेम 30-32 तास झालेले आहेत. ह्या 30-32 तासात सुद्धा ह्या अर्थसंकल्पावर इतक्या प्रतिक्रिया येऊन गेल्या, इतके आपण सगळ्यांनी दूरचित्रवाणीवर किंवा इतरत्र पाहिलं असेल, मुलाखती पाहिल्या असतील, पेपर वर्तमानपत्रांमधनं त्याच्यातल्या तरतुदींबद्दल वाचलं असेल आणि एकूणच काल बजेट संपल्यापासून आत्तापर्यंत इतक्या विषयावर इतकी चर्चा आणि इतकी मतांतरं आपण पाहिली असतील की माझ्यासारख्याला खरंच प्रश्न पडतो की आता काय सांगायचं आपण लोकांना की जे त्यांना माहिती नाही आहे. अशा परिस्थितीत हल्ली सगळ्याच अर्थशास्त्राच्या अभ्यासकांना जेव्हा त्यांना बजेटवर बोलायला आमंत्रण देतात तेव्हा हा एक यक्षप्रश्न त्यांच्या पुढे उभा असतो की तुम्हाला सगळ्यांना सगळं काल काय झालं आहे आणि त्याचे काय संभाव्य परिणाम आहेत हेही सगळं वाचून आणि माहीत करून झालं आहे. तर त्याच्यात आपण नेमकी हल्ली ज्याला व्हॅल्यू ॲडिशन म्हणतात ती आपण आज काय करणार आहोत हा प्रश्न मला सतत जाणवत होता. तरीही मी एक प्रयत्न करून बघणार आहे. मला असं सुचवण्यात आलं होतं, मला असं सांगण्यात आलं होतं की साधारणतः एक सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून ह्या अर्थसंकल्पाकडे कसं पाहावं, त्याचे संभाव्य परिणाम, लगेच होणारे दूरगामी परिणाम काय असतील ह्याची चर्चा करावी. ते मी करणारच आहे. पण जर वेळ उरला तर मला अर्थकारण आणि आर्थिक धोरण आणि सामान्य माणूस ह्याच्याबद्दलही थोडंसं विवेचन मी करू इच्छितो. कारण असं आहे की कोणताही अर्थसंकल्प हा त्या परिस्थितीचं ते एक अपत्य असतं. आज जो चांगला अर्थसंकल्प वाटू शकतो तो उद्या अत्यंत कालबाह्य असू शकतो. त्यामुळे अर्थसंकल्पाकडे बघताना तो त्या विद्यमान सरकारच्या एकूणच आर्थिक धोरणाचा किंवा अर्थकारणाचा भाग असतो, ही बाब कायम लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यावर जर वेळ मिळाला तर मी थोडंसं विस्ताराने भाष्य करणार आहे. पण आता आपण आपल्या गाभ्याकडे वळू. गेले काही दिवस भरपूर ह्याबद्दल बजेटच्या आधीही भरपूर चर्चा झाली आहे की किती
कठीण परिस्थितीतून देशाचं आर्थिक संक्रमण चालू आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आता मी ह्या अशा प्रकारच्या भाषणात शक्यतो आकडेवारी, टक्केवारी, गुणोत्तर प्रमाण वगैरे ह्या गोष्टी शक्यतो टाळत असतो. अगदीच जिथे नाईलाज किंवा जे आकडे सुदैवानी किंवा दुर्दैवानी जे अगदी हाऊसहोल्ड झालेले आहेत त्यांचा फक्त उल्लेख करतो. पण शक्य तितकी आकडेवारी मी कमी वापरायचा प्रयत्न करतो. तर राष्ट्रीय उत्पन्नाची एक राष्ट्रीय उत्पन्न वाढीची म्हणजे ज्याला मराठीत GDP म्हणतात त्याची घसरण, उद्योगाची कुंठित अवस्था, वित्तीय आणि बँकिंग क्षेत्रांच्या समस्या व त्यांचे दुष्परिणाम, कृषी क्षेत्राचं नुकसान, निर्यातीमध्ये घट, आयातीमध्येही घट, अशी एकूण दोलायमान आर्थिक परिस्थिती बजेटपूर्व संध्येपर्यंत देशात होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हा अर्थसंकल्प मांडला गेलेला आहे. इतकंच नव्हे तर आज जागतिकीकरणाच्या युगात कुठलाही देश हा जागतिक आर्थिक घडामोडींपासून अलिप्त राहू शकत नाही, त्यांनी अलिप्त राहूही नये. अशा सगळ्या परिस्थितीत भारताच्या बाहेरच्या जगाची अवस्था ही काही विशेष बरी नाही आहे. जागतिक अर्थव्यवस्थासुद्धा अत्यंत दोलायमान अशाच डळमळीत अशाच परिस्थितीत आज आहे. वित्तीय अरिष्ट आहेत. जागतिक व्यापार विविध कारणास्तव खुंटलेला आहे आणि आपण सगळे जाणतोच की दोन आर्थिकदृष्ट्या महाबलाढ्य देश अमेरिका आणि चीन ह्यांच्यातल्या व्यापार युद्धाचेही दुष्परिणाम संबंध जग भोगतंय. जर असं म्हटलं तर आपण जगाचा जो GDP असतो त्याचीही वाढीची गती ही अत्यंत मंदावलेली आहे गेली काही वर्ष. त्यामुळे ह्याची सगळी जर परिस्थिती देशांतर्गत आणि देशाबाहेर अशी जर बघितली तर कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही विरोधकांना सुद्धा ज्या वेळेला बजेट सादर करायला आवडणार नाही अशी परिस्थिती निर्मला सीतारामन जेव्हा काल उभ्या राहिल्या बजेट प्रेझेंट करायला तेव्हा होती. जमेची बाजू एकच किंवा दोन होत्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून. एक म्हणजे भाववाढ. आपण जर इथली जी सिनियर मंडळी आहेत ती त्यांना बऱ्याच वेळेला म्हणजे त्यांना हे आठवत असेल की एक 10-12 वर्षापूर्वीपर्यंत अनेक वर्ष की बजेटनंतर कशाच्या किमती वाढणार आणि कशाच्या जर झाल्याच तर कशाच्या कमी होणार हा एक मुख्य चर्चेचा विषय होता. गेले 7-8 वर्ष हा चर्चेचा विषय राहिलेला नाही. कारण आपण जर बघितलं तर, आणि हे मला मुद्दाम सांगायचं आहे की उदारीकरणाच्या काळानंतर पहिली काही वर्ष आणि मधली काही वर्ष अशी सोडल्यास एकूण भाववाढ ही नियंत्रित आहे. हे उदारीकरणाची ही एक फार मोठी उपलब्धी आहे. कधी कधी कांद्याचे भाव भडकतात, कधी कधी साखरेचे भाव भडकतात, कधी कधी डाळींचेही भाव भडकतात. हे काही मी नाकारत नाही. पण जर आपला आर्थिक इतिहासाकडे जर नजर टाकली अलीकडच्या 25-20 वर्षात तर एकूण भाववाढ ही आपली आटोक्यात आलेली असते. आत्ताही ती होती बजेटपूर्व संध्येपर्यंत. आणि बाह्य खाती तूट ज्याला म्हणतात, करंट अकाउंट डेफिसिट, म्हणजे देशाची व्यापार आणि इतर देशाच्या बाहेरून जे NRI वगैरे जी लोक पैसे पाठवतात तो मिळून जो अकाउंट तयार होतो तोही आपला डेफिसिटमध्येच असतो. पण तो एका मर्यादेपर्यंत राखण्यात ह्या सरकारला गेले काही वर्ष व्यवस्थित यश मिळालेलं होतं, अगदी 2014 पासून. पण ह्या जर दोन सकारात्मक बाबी सोडल्या तर मी म्हटलं तसं बरीचशी बाकी परिस्थिती ही प्रतिकूल होती. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की बजेटच्या आदल्या दिवशी इकॉनॉमिक सर्व्हे किंवा आर्थिक पाहणी अहवाल सरकार जाहीर करतं. गेली अनेक वर्ष हे जे आर्थिक पाहणी अहवाल आहेत हे ह्यांचा दर्जा आणि यांचा गुणात्मक दर्जा हा फार वेगाने सुधारत चालला आहे.
दोन दृष्टीने. एक म्हणजे हे दस्तऐवज अत्यंत माहितीपूर्ण असतात आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ज्याचं प्रतिबिंब ह्या वर्षीच्याही आर्थिक अहवालात सुदैवाने पडलेलं आहे, म्हणजे ते सरकार दरबारातनं तो अहवाल निघत असला तरी सरकारी काही धोरणांवर टीका करण्याला तो अहवाल मागे पुढे बघत नाही. आता ह्या वर्षीच्याच अहवालात एकच उदाहरण द्यायचं झालं तर सरकारी हस्तक्षेप हे आर्थिक परिस्थितीमध्ये मदत करण्याच्या ऐवजी त्याचे दुष्परिणामच जास्त असतात असं मी आता याच्या विश्लेषणात आणि अधिक वर्णनात शिरत नाही. पण सरकारी हस्तक्षेपाने आर्थिक व्यवस्थेचं फायदा होण्यापेक्षा नुकसान अधिक झालं आहे अशा अर्थाचं एक पहिलंच प्रकरण ह्या आर्थिक अहवालात आहे, ज्याच्यावरनं अंदाज यावा की साधारण काय प्रकारचं लेखन ह्या सरकार दरबारी होणाऱ्या प्रसिद्ध होणाऱ्या अहवालात सुद्धा असू शकतं. तर तो अहवाल, त्याच्यात बाकी बऱ्याच गोष्टी आहेत, पण मुख्य त्यांनी जे सांगितलं ज्याच्यावर सगळ्यांचं बजेटच्या आधी लक्ष गेलं ते म्हणजे की आज जो म्हणजे 2019-20चा जो 5% GDP दर आहे, GDP वाढीचा, तो 2020-21मध्ये त्यांनी इकॉनॉमिक सर्व्हे अशी अपेक्षा करत आहे की तो निदान 1 ते 1.5 परसेंटेज पॉईंट वाढून 6 ते 6.5% मध्ये असेल. पण बाकी अर्थात त्या सर्व्हेमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, पण महत्त्वाचं हे की असं हे प्रोजेक्शन त्यांनी केलेलं आहे आणि हे बजेटच्या आधी हा अहवाल प्रसिद्ध होतो. त्यामुळे बजेटमध्ये त्याचं काही प्रतिबिंब पडणं अपेक्षित असतं. दुर्दैवाने काय झालं आहे म्हणजे हा माझा बजेटवरच्या भाष्यातला माझा हा पहिला भाग हा थोडासा जो टीकात्मक आहे तो हा आहे. अलीकडच्या काळातलं कुठलंही बजेट स्पीच मी जर आपण उघडून पाहिलात तर बजेट स्पीचच्या सुरुवातीला निदान पहिले 1-2 परिच्छेद तरी जागतिक आर्थिक स्थिती आणि भारतातील आर्थिक सद्यस्थिती ह्याच्यावर थोडंफार भाष्य असतं. ते ह्या वेळेला टाळलेलं आहे आणि ही मला अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून एक खटकणारी गोष्ट वाटली. निर्मलाताईंनी जेव्हा बजेट अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली तेव्हा जर कोणी जर तो स्पीच बघितला असेल तर तेव्हा जे काही निवडक चांगल्या गोष्टी झाल्या आहेत म्हणजे त्या झाल्या त्याच्यात शंका नाही. विदेशी गुंतवणूक वाढली आहे, कर्जाचं राष्ट्रीय उत्पन्नाशी प्रमाण जे आहे ते थोडं कमी झालं आहे, या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. बरोबर त्यांनी त्यांचा उल्लेख केला. पण एक परिच्छेदात त्यांनी असं सांगायलाच पाहिजे होतं देशाला की देश काही एका विशिष्ट परिस्थितीतून, मग ती आधीच्या सरकारची चूक आहे का ह्यांची अकार्यक्षमता आहे वगैरे, हा भाग त्यांनी लोकांच्यावर सोडावा. लोक काय तो त्यातनं बोध घेतील. पण ह्याचा उल्लेख अत्यावश्यक होता. अशी आज आर्थिक परिस्थिती कठीण आणि ते सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यात नाकारण्यासारखं काही नाही. पण अशी परिस्थिती असताना मी काय पावलं उचलतीये आणि त्याचा काय संभाव्य परिणाम आहे हे त्याचं पुढचा भाग झाला बजेटचा. पण मी मुद्दाम याच्यासाठी असा उल्लेख करतो की असं मी अलीकडच्या काळात कुठलंच बजेट स्पीच पाहिलं नाही. बरं, मग मी म्हटलं हे वेळेअभावी कदाचित स्पीचमध्ये राहिलं असेल, प्रिंटेड टेक्स्टमध्ये असेल, पण टेक्स्टमध्येही नाही. त्यामुळे ही एक महत्त्वाची त्रुटी आहे. कदाचित त्यांनी असा एक विचार केला असावा की नाहीतरी सगळं मीडिया आणि सगळं किती भयान परिस्थिती आहे हे सांगतच आहे, तर आपण का वेगळं सांगा आणि आपण व्हाय नॉट स्टार्ट ऑन अ पॉझिटिव्ह नोट, म्हणजे विच इज अ फेअर आर्ग्युमेंट. पण तुम्ही जेव्हा देशाचा अर्थसंकल्प मांडता, मी मगाशी म्हटलं तसं कोणताही अर्थसंकल्प हा त्या परिस्थितीचं अपत्य असतं. त्यामुळे ती जर परिस्थिती तुम्ही नीट सांगितली नाहीत, तुम्हाला जी काय वाटते ती अधिकृत, ती न सांगून फार मोठं त्याच्यात काही फायदा झाला असं मला वाटत नाही. त्यामुळे तो एक भाग. तर ही परिस्थिती असताना प्रमुख आव्हानं बजेट पुढे काय होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज
सगळ्यात महत्त्वाची समस्या काय आहे की मालाला उठाव नाही. अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं तर मग तो घरांना नाही, गाड्यांना नाही, बिस्किटांना नाही, कॉम्प्युटरना नाही, कशातच नाही. त्यामुळे मागणी वाढवणं, लोकांना बाजारपेठेत जाऊन वस्तू अधिकाधिक घ्यायला उद्युक्त करणं, गुंतवणूकदारांना अधिकाधिक नवीन प्रकल्प कल्पून त्यांना गुंतवणुकीला उद्युक्त करावं, हे 2 प्रमुख आव्हानं ह्या बजेटच्या पुढे होती. कारण लक्षात घ्या की जर GDP ग्रोथ वाढणं हे जर आत्ता सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट असेल, कारण ती 8% जी होती 2000 ती गेल्या फक्त 1.5 वर्षात ती 8वरून 5वर आली आहे. त्यामुळे ती वाढवणं आणि त्वरित वाढवणं, वेगाने वाढवणं ह्याला पर्याय नाही. आणि तसं असताना ती फक्त 3 किंवा 4 प्रकारातून वाढू शकते, हे आपण जरा लक्षात घेऊया. कन्झम्पशन वाढलं पाहिजे, म्हणजे डिमांड वाढला पाहिजे, गुंतवणूक वाढली पाहिजे, किंवा देशाच्या बाहेरचा डिमांड वाढला पाहिजे, एक्सपोर्ट्स वाढले पाहिजेत, किंवा गव्हर्नमेंटचा खर्च वाढला पाहिजे. ह्या 4 गोष्टींच्या पलीकडे असा कुठलाही जगात उपाय नाही ज्याने GDP वाढेल. मग होतं काय, आत्तापर्यंतचं काय झालं होतं बजेटपूर्व सध्यापर्यंत, एक्सपोर्ट्सची ग्रोथ निगेटिव्हच होती, आपण मगाशी म्हटलं तसं. उपभोग किंवा कन्झम्पशन हे ग्रामीण आणि नागरी दोन्ही क्षेत्रात घटत चाललं होतं, आणि गुंतवणूकही कुंठित होती. आणि अशा वेळेला सरकारी खर्च हे एकमेव इंजिन राहतं ज्याच्यामुळे थोडाफार GDP वाढू शकतो. बरं, ते जर इंजिन तुम्ही सारखं त्याच्यात तेल घालत राहिलात आणि सारखा खर्च वाढला तर तुमचा GDP वाढू शकतो, पण तुमचा खर्च तुमच्या मिळकतीच्या बाहेर जातो आणि अधिकाधिक तूट निर्माण होते. हा एक साधा भाग झाला. त्यामुळे खाजगी उत्पन्न, खाजगी गुंतवणूक आणि एकूण देशांतर्गत मागणी, मग ती मागणी उपभोगासाठी असो किंवा गुंतवणुकीसाठी असो, ती वाढवणे याला पर्याय नव्हता. हे सर्वात प्रमुख आव्हान बजेटमध्ये होतं. आणि आपण आता बघूया ते आव्हान कितपत ह्या अर्थसंकल्पाने झेललंय. तर हे एक प्रमुख आव्हान. आणि त्याचबरोबर हे करताना वित्तीय शिस्त मी राखायचा प्रयत्न करते की नाही, हे एक दुसरं महत्त्वाचं आव्हान होतं. कारण अर्थकारणामध्ये किंवा आर्थिक धोरणाच्या आखणीमध्ये हे नेहमी लक्षात घ्यायला लागतं की तुम्ही एक काहीतरी जास्त करायला गेलात तर दुसरं कमीच करावं लागतं. देर इज नो विन विन सिच्युएशन. एक जर सरकारी खर्च वारेमाप वाढू दिला तर कदाचित GDP वाढेल, कदाचित सरकारी जास्त नोकऱ्याही निर्माण होतील, पण ती जी वित्तीय तूट त्यामुळे निर्माण होईल मिळकतीच्या मानाने, खर्च जर वारेमाप वाढत गेला तर ती आटोक्यात आणायला मग आणखीन बरीच वर्ष त्यामुळे हे सगळे घटकांचा एकमेकांशी परस्पर संबंध असतो. एक म्हणजे एक शरीराच्या भागासारखा शरीरात एक संपूर्ण शरीर असतं, त्यातला एक भाग जरी दुखत राहिला तरी आपल्याला संबंध आपण अस्वस्थ होतो. तशा प्रकारची ही आर्थिक अर्थकारणाची स्थिती असते. तर वित्तीय शिस्त आणि आर्थिक वृद्धीत वेगाने वाढ ही 2 महत्त्वाची आव्हानं ह्या बजेट संपूर्ण होती. तर मग आता हे बजेट कसं आहे माझ्या मते, तर काही सकारात्मक सर्वसमावेशक तरतुदी असलेला, मात्र आर्थिक वृद्धीमध्ये त्वरित उभारी आणू न शकणारा असा हा थोडासा कचकाऊ, काहीसा दिशाहीन आणि डळमळीत पायावर उभा असलेला अर्थसंकल्प माझ्या मते आहे. गुण देण्याचा हल्ली एक प्रघात असतो की किती रँक द्याल तुम्ही, किती मार्क द्याल. तर एक 100 पैकी मी ह्या अर्थसंकल्पाला साधारण 55 ते 60 मार्क देईन, त्याच्या पलीकडे नाही देणार. आपण असं बऱ्याच वेळेला म्हणतो की when the going gets tough, the tough gets going. Desperate situations require desperate measures. ही सिच्युएशन डेस्परेट होती आणि काहीतरी खूपच काहीतरी बोल्ड, बिग आणि बेटर असं अपेक्षित होतं.
मॅक्रो इकॉनॉमी ह्या दृष्टीने, मी अर्थशास्त्राचा अभ्यासक असल्यामुळे मॅक्रो इकॉनॉमीच्या दृष्टीने ह्या बजेटमुळे जो काही एक पुश मिळायला पाहिजे होता अर्थव्यवस्थेला तो मिळेलच अशी मला ह्या बजेटच्या तरतुदींवरनं शाश्वती वाटत नाही. ह्याचा अर्थ असा नव्हे की ह्या बजेटमध्ये काही चांगलं नाही आहे. ह्या बजेटमध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत, खूप तरतुदी ह्या दूरगामी सकारात्मक परिणाम करणाऱ्याच आहेत. पण आत्ता अर्थव्यवस्थेला जी उभारी आणण्यासाठी जी काही तातडीची आणि मोठी पावलं उचलायला पाहिजे होती ती दुर्दैवाने उचलली गेली नाही आहेत. आणि इन्क्रिमेंटल ज्याला म्हणू, थोडं इकडे थोडं तिकडे, अर्थात हे मला मान्य आहे की अर्थसंकल्प ही खरोखरच तारेवरची कसरत असते. आत्ता तर ह्या कठीण परिस्थितीमुळे ते आणखीनच कठीण झालं होतं सगळ्या सेक्शन्सना प्लीज करणं. त्यांनी सिन्सिअर प्रयत्न जरूर केलेला आहे, त्याबद्दल शंका नाही. पण जे एक अपेक्षा काही माझ्यासारख्या लोकांची जी होती की आता सिच्युएशन इतकी डेस्परेट आहे की त्याला एकदम बाहेर काढायला काहीतरी मोठं अपेक्षित आहे किंवा मोठं काहीतरी करावं, तसं मात्र दुर्दैवाने झालेलं नाही आहे. बरं, मग आता यातल्या सकारात्मक तरतुदी काय आहेत? सगळ्यात महत्त्वाचं मला सकारात्मक भाग ह्या बजेटचा वाटतो तो म्हणजे ह्या वर्षीची वित्तीय शिस्त बिघडलेली आहे. उदाहरणार्थ जो फिस्कल डेफिसिट रेशो GDPशी जो 3.3% एक्सपेक्टेड होता 19-20 या वर्षात, तो सगळेच म्हणत होते की तो शक्यच नाही तेवढा राहणं, आणि तो 3.8 पर्यंत गेलेला आहे. आणि हे अत्यंत पारदर्शक रीतीने ते सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल त्यांना फुल मार्क्स. त्यांनी कुठेही ते काही लपवायचा प्रयत्न केलेला नाही आहे. त्याचबरोबर पुढच्या वर्षी हाच डेफिसिट आणखीन वाढू न देता आणखीन तो कसा कमी होईल ह्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. तो 3.8चा पुढच्या वर्षी 3.5% अपेक्षित आहे. ॲक्च्युली काय होतं ते आपल्याला 8-9 महिन्यांनी कळेल, इतक्यात कळणार नाही. पण एक मात्र नक्की की जुलैच्या बजेटमध्ये त्यांनी काही अवास्तव आकडेमोड तिथे त्या बजेटच्या वेळेला घातली होती. ह्या वेळेला सुदैवाने जे काही त्यांचे अंदाज आहेत की करसंकलनामधनं आपल्याला किती मिळतील, आपला खर्च किती येईल, हे सगळे अंदाज सुदैवाने हे जमिनीवर पाय ठेवून हे अंदाज केलेले आहेत. त्यामुळे गेल्या बजेटच्या मानाने ह्या वेळेला ते अंदाज प्रत्यक्षात येण्याची शक्यता नक्कीच जास्ती आहे. अर्थातच प्रत्यक्षात काय होतं हे आपल्याला पुढच्या डिसेंबर-जानेवारीच्या शिवाय कळणार नाही. पण हा एक सकारात्मक भाग आहे. नंतर अटलजींच्या गव्हर्नमेंटच्या काळापासून 98-99 पासून ह्या एका पॉलिटिकल डिस्पेन्सेशनचं एक कायम एक सूत्र राहिलं आहे, ते म्हणजे पायाभूत सोयी सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणणं, त्यातल्यावरचे खर्च भांडवली खर्च विशेषतः कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवत राहणं आणि एकूण इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये गती आणणं, हे ह्या वेळेलाही त्यांनी ह्या तरतुदीही तेच सांगतात. मग ते रेल्वेज असो, रोड ट्रान्सपोर्टेशन असो, ऊर्जा असो, विशेषतः सौर ऊर्जेवरचा भर, किंवा एअरपोर्ट्स असो, पोर्ट्स असो, या सगळ्या पायाभूत सोयीसुविधांवरचे खर्च किंवा तरतुदी ह्या वाढवलेल्या आहेत. हा अर्थातच सकारात्मक भाग म्हणायला पाहिजे. कृषी आणि ग्रामीण क्षेत्रावरच्याही तरतुदी वाढवलेल्या आहेत. तंत्रज्ञान हे आता आर्थिक धोरणाचाच एक अविभाज्य भाग झाल्याचं आपण बघतो. हे स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया वगैरे या योजनांमधनं 2014 पासून सुरू झालं. पण आता त्याच्याही पुढचं पाऊल घेऊन जे काही तंत्रविद्येत जे काही बदल होतात, मग डेटा ॲनालिटिक्स असो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतो, बिग डेटा असो, ह्या सगळ्यांचा अंतर्भाव
आता आर्थिक धोरणात व्हायला लागला आहे, तो शासन प्रणालीमध्ये म्हणजे ज्याला मराठीत आपण गव्हर्नन्स म्हणतो त्याच्यात व्हायला लागला आहे. ही एक सकारात्मक गोष्ट आहे. आणि इतकंच नव्हे तर डेटा सेंटर्स वगैरे अशी आता स्थापन करण्यासाठी सरकार मदत करेल. असं म्हणजे थोडक्यात बदलत्या तंत्रविद्येचा अंतर्भाव अर्थकारणात असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि विशेषतः आजची भावी पिढी जी आहे, जी आता उद्या बाजारपेठेत या दृष्टीने येणार आहे किंवा रोजगारासाठी किंवा स्वतःचे उद्योग सुरू करण्यासाठी येणार आहे, त्यांना कळणारी आणि त्यांना आकृष्ट करून घेणारी भाषा आता हा अर्थसंकल्प बोलायला लागला आहे. डेटा सेंटर, डेटा ॲनालिटिक्स, आजकाल तुम्ही जर बघितलं तर सगळ्यांना माहितीच असेल की तरुण मुलं ह्याच भाषेत बोलत आहेत. आणि मग त्या दृष्टीने कसं काय आपल्याला हे सगळं अंगीकारता येईल ह्या दृष्टीने या अर्थसंकल्पात त्याचा महत्त्वाचा सहभाग आहे. इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स सेल असा एक उल्लेख केला, पण ती जर प्रत्यक्षात आणली तर ती चांगली योजना. त्याच्यात फक्त एक दोन वाक्यच आहेत अर्थसंकल्पाच्या भाषणात की आजच्या उद्योजकाला जी काही मदत लागेल, एंड टू एंड सोल्युशन देणारी इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स सेल अशी संस्था जास्त डिटेल्स अजून अवेलेबल नाही आहेत. आत्ता केवळ मी म्हटलं तसं 28-30 तासच झालेत बजेट, कदाचित पुढे त्याच्यावर आणखीन समजू शकेल. तर हे इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स सेल हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. निर्गुंतवणूक हा आपल्या देशात दुर्दैवाने फार राजकीय, सामाजिक आणि प्रसंगी सांस्कृतिक विषय झाला आहे. तो केवळ वित्तीय विषय आहे. असंख्य उद्योगात सरकारने कोट्यावधी रुपयांचं भांडवल वर्षानुवर्ष घातलेलं आहे. त्यातल्या काही निवडक कंपन्या सोडल्यास, म्हणजे मी ही बिगर बँका बोलतोय, बँकांचा प्रश्न वेगळा आहे, काही निवडक कंपन्या सोडल्यास ह्या सरकारी उद्योग संस्थांचे काय अचिव्हमेंट्स आहेत, काय परफॉर्मन्स आहे, हे काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही. खाजगीकरण हा दुर्दैवाने आपल्याकडे फार ह्याचं फार जणू काही एखादी शिवी असावी असं अजूनही समजलं जातं आहे. सरकार आपलं भांडवल विकतंय म्हणजे काय असं अजूनही 2021 साली अजूनही तसं समजलं जातं. त्यामुळे पुरेशा धारिष्ट्यांनी हे पुढे नेलं जात नाही. ह्या वेळेला LIC सारखी अजस्त्र संस्था त्याचे समभाग म्हणजे त्याची निर्गुंतवणूक थोडेसे होईल अशी संकेत दिलेले आहेत. एअर इंडियाचं सुदैवाने बजेटच्या आधीच ती एअर इंडियाची विक्री करणार असं जाहीर झालेलं आहे. तर हे आणि ते मिळून एकूणच गेल्या वर्षी 1 लाख कोटी म्हणजे 2020 मार्चपर्यंत 1 लाख कोटी अपेक्षित होते निर्गुंतवणुकीमधनं येणारे, त्याच्याऐवजी फक्त 65,000 कोटीच येणारे. असं असतानाही पुढच्या वर्षी त्या 1 लाख कोटीचं टार्गेट पुढच्या वर्षीसाठी डबल केलं आहे, 2,10,000 केलं आहे. आणि एअर इंडिया म्हणा, LIC म्हणा, भारत पेट्रोलियम म्हणा, कंटेनर कॉर्पोरेशन वगैरे या सगळ्याच्या मिळून ती येईल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही. पण हा मी एक सकारात्मक भाग समजतो की LICचंही निर्गुंतवणुकीसाठी सरकारने निदान हात घालायचा प्रयत्न केला, हे नक्कीच सकारात्मक आहे. असं असलं तरी काही नकारात्मक बाबीही आहेत. मी मगाशी म्हटलं तसं असं काही ठोस आणि भलं मोठं असं काही नाही की जे उपभोक्त्याला बाजारपेठेत यायला उद्युक्त करेल. मी काही करतज्ञ अजिबात नाही. आज सकाळीच बोरिवलीला अशाच एका मीटिंगसाठी मला वक्ता म्हणून बोलावलं होतं. तेव्हा सुदैवाने माझ्याबरोबर एक CA होता, त्यामुळे त्याच्यावर बराच भडीमार झाला कारण प्रश्नांचा.
कारण जे आपल्यापैकी जे लोक टॅक्स प्रोफेशनल्स किंवा त्याच्याशी निगडित आहेत त्यांना माहिती आहे की काल अनेक तरतुदी काल जाहीर केल्या, पण त्याच्याबद्दल संभ्रम आणि अनिश्चिततेचं वातावरण निदान आज तरी आहेच. आणि विशेषतः इन्कम टॅक्समध्ये जी आता दुसरी प्रणाली येऊ घातली आहे, ज्याच्यात सगळी एक्झेम्पशन्स आणि कन्सेशन्स काढून त्या स्लॅब्स आणि अर्थातच करदात्यांना ऑप्शन दिला आहे की नाहीतर तुम्ही जर एक्झेम्पशन्स घ्यायची असतील तुमची PF आणि इतर सगळी, तर मात्र तुम्ही जुन्या प्रणालीचा चॉईस घेऊ शकता. तर ह्याच्यातनं ॲक्च्युअल गेन काय आहे नव्या प्रणालीमध्ये आणि तो खरोखरच तितका सायझेबल आहे का, बरं हे असतील तर आम्ही तो ऑप्शन कसा ठरवायचा, मग त्याच्यासाठी परत आम्ही CAची खेटे घालायचेच का की बघ बाबा मला कुठे जास्त कर जातोय त्याप्रमाणे मला सांग, मग पुन्हा पेपर वर्क वाढणार का, असे अनेक प्रश्न आहेत. आणि जे काही माझे मित्र या क्षेत्रात आहेत त्यांच्याशी जी काही माझी फार वेळ नव्हता, थोडीफारच जी चर्चा झाली त्याच्याप्रमाणे असं दिसतंय की ते सुद्धा अजून एक संशयाचं वातावरणच जास्ती निर्माण झालेलं आहे प्रत्यक्ष करांच्या बाबतीत. अप्रत्यक्ष कर आता आपल्याला माहिती आहे की ते काही बजेटमध्ये ठरवता येत नाही. GST काउन्सिल ते GSTचे रेट्स आणि स्लॅब्स ठरवते, त्यामुळे कितीही जरी घर बांधणीवरचा GST कमी पाहिजे, ऑटोमोबाईल क्षेत्र तर कित्येक महिने म्हणतंय की आमचा पण GST कमी करा, पण ते अर्थातच बजेटमध्ये तांत्रिकदृष्ट्याही होऊ शकत नाही. ते निर्णय GST काउन्सिल घेते. मग हे आणि दुसरा कंपनी कर, आपल्याकडे 4 महत्त्वाचे कर असतात: GST, कस्टम्स ड्युटी इनडायरेक्ट टॅक्समध्ये, आणि डायरेक्ट टॅक्समध्ये अर्थातच पर्सनल इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेट टॅक्स. तर कंपन्यांच्या करात भरघोस कपात ही सप्टेंबर का ऑक्टोबरमध्येच केली होती, त्यामुळे ह्या बजेटमध्ये आणखीन काही होईल ही अपेक्षा नव्हती. कितीतरी गोष्टींवर आयात शुल्क हे सरकार अरुण जेटली साहेबांच्या काळापासून सातत्याने कुठे ना कुठेतरी वाढवतंय. ह्या वर्षी सुद्धा फर्निचर आणि फुटवेअर सकट 20 का 21 गोष्टींवर आयात शुल्क वाढलं. आणि हे जे एक आहे, हे एक जे तत्वज्ञान आहे ना की आयात शुल्क वाढवा आणि त्या भिंतीच्या आड आम्ही आमचे उद्योग सक्षम करू, आम्हाला वेळ द्या, हे सगळं आम्ही आपल्या देशात उत्पादन ह्याचं करू आणि तोपर्यंत तुम्ही आम्हाला वाव द्या, हे असं ह्यांनी उद्योगाची भरभराट होत नाही. 1951 आणि 91 ह्या 40 वर्षात आपण हेच करायला गेलो. इम्पोर्ट टॅरिफ आणि कस्टम्स ड्युटी 200-300% वाढवून ठेवल्या होत्या आपण. ज्यांना आठवत असेल की टेलिव्हिजन वगैरे सारख्या गोष्टी, कॅमेरा वगैरे सारख्या गोष्टी 1985-90 पर्यंत 200-300% देऊन आणायला लागायचे. त्याच्यातचे दुष्परिणाम वगैरे तो काळ गेला. पण आता अगदी गरज नसेल तेव्हा आयात शुल्काचा वापर अजूनही आयात शुल्क वाढवा आणि त्याच्या आड देशांतर्गत उद्योगांना संरक्षण द्या, हे एक्सेप्शनल केसेसमध्ये ठीक आहे. पण दरवेळेला ह्यावेळेला तर 20 का 21 वस्तू आहेत, खेळण्यांपासून फुटवेअरपासून फर्निचरपर्यंत. त्यामुळे हे माझ्या मते हे अत्यंत नकारात्मक असं पाऊल आहे आणि दुर्दैवाने ते सातत्याने घेतलं जात आहे. तर हे त्यातला नकारात्मक भाग आहे. मी मगाशी म्हटलं तसं प्रत्यक्ष करात सुद्धा एका हाताने जे ते देत आहेत ते एवढंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त कदाचित दुसऱ्या हाताने परत घेत आहे की काय सरकार, अशी परिस्थिती, अशी शंका निर्माण करायला जागा आहे असं करतज्ञच सांगतायत. मी त्यातला काही करतज्ञ नाही. तर अशा मॅक्रो म्हणजे मी टॅक्सच्या म्हणजे डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स गेला, हे कंपनीजच्या दृष्टीने अर्थातच स्वागतार्ह पाऊल आहे. विशेषतः फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये ज्या कंपनीज इकडे गुंतवणूक करतील त्यांना तो टॅक्स द्यायला लागणार नाही. पण तुमच्या आमच्या हातात जो डिव्हिडंड इन्कम येईल त्याच्यावर टॅक्स येणारच. त्यामुळे म्हणून म्हटलं की अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने असं काही नाही आहे की ते दिलं आहे ठोस, एका हाताने दिलं ते दुसऱ्या हाताने काहीतरी काढून घेतलं जात आहे. त्यामुळे
करव्यवस्था आणि करप्रणाली ही एकीकडे म्हणजे ते म्हटलंच पाहिजे तंत्रज्ञानामुळे म्हणा किंवा 5-6 वर्षात गेल्या त्याच्यात नक्कीच सुधारणा आहे, त्याच्यात शंका नाही. प्रणालीमध्ये, प्रोसिजर्समध्ये, प्रोसेसेसमध्ये नक्कीच सुधारणा आहे. पण हे असं काहीतरी आलं की ज्याच्यामुळे असं करतज्ञ म्हणतात की त्याच्यामुळे परत लिटिगेशन किंवा हे सगळं वाढू शकेल अशी शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे हे ऑन बॅलन्स हे काय होईल हे आजच्या घडीला सांगता येत नाही. मी परत एकदा सांगतो, काल बजेट झालं आहे, त्यामुळे हे माझं जे मत आहे ते अर्थातच आत्तापर्यंत अवेलेबल असलेल्या इन्फॉर्मेशनप्रमाणे आणि त्याच्यात माझे जे काही मी अंदाज व्यक्त करू शकतो त्याच्यावर आहे. आज मी मगाशी म्हटलं तसं की आज गुंतवणूकदार आणि उपभोक्ते दोन्हीही हात आखडता घेत आहेत. याचं कारण असं आहे की नजीकच्या भविष्य काळाबद्दल अजूनही लोक संभ्रमात आहेत, साशंक आहेत. नवीन मोठे प्रकल्प उभारण्याची इच्छा प्रत्यक्षात अजून येत नाही आहे. कुठलाही ग्राहक हा बचत करताही असतो. आपल्याला माहिती आहे की आपण 2च गोष्टी आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नातनं करू शकतो, खर्च तरी करू शकतो किंवा बचत तरी करू शकतो. देर इज नो थर्ड वे. असं असताना आज बचतीचेही मार्ग, एकतर सिनियर सिटीजन्स जे आहेत ते जाणतात, दे आर पेनफुली अवेअर ऑफ द फॅक्ट दॅट इंटरेस्ट रेट्स एव्हरीवेअर आर ऑन अ डिक्लाइन. त्यामुळे त्यांना जो व्याजाचा उत्पन्न मिळायचं ते सगळीकडे कमी होतं आहे. आणि दुसरं म्हणजे एकूण बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातल्या अनिश्चितता आणि बँकिंग आणि विशेषतः नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन ILFS वगैरे याच्यासारखे घोटाळे आणि ह्या सगळ्याच्या वरून एकूण अनिश्चित झालेली वित्तीय आणि बँकिंग क्षेत्रातली परिस्थिती, याचाही परिणाम अर्थातच तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला होतो की नक्की पैसे माझे कुठे ठेवू आणि किती सुरक्षित राहतील. हा एक आवासून राहिलेला प्रश्न आपल्या सर्वांपुढे असतो. ह्या सगळ्यांमुळे जी काही एकूणच आर्थिक परिस्थितीत अशांतता आणि अस्थिरता आलेली आहे, त्याला भिडणारं आणि त्याच्याशी 2 हात करणारं, अधिक धारिष्ट्य दाखवून, अधिक जोखीम पत्करून असं काही मला ह्या अर्थसंकल्पात आढळलं नाही. पुष्कळशी छोटी छोटी मेजर्स आहेत, ती मात्र फार महत्त्वाची आहेत, युजफुल आहेत. शिक्षण क्षेत्रात काही चांगले हे आहेत किंवा इव्हन साधी गोष्ट, सरकारी नोकरीसाठी जी काही परीक्षा होणार आहे, ज्या अनेक परीक्षा होत असतात त्यासुद्धा आता एकच त्याबद्दल परीक्षा होईल, हा सुद्धा एक सकारात्मक निर्णय आहे. साधा निर्णय, त्याचे काय फार मोठे परिणाम आहेत, पण अशा बऱ्याचशा सगळ्यांचा उल्लेख करणं आता अप्रस्तुत आहे. पण हे अशा छोट्या छोट्या आणि महत्त्वाच्या गोष्टी बऱ्याच आहेत. पण जे काही एक वो बात ज्याला म्हणतात तशी काही मला वाटतं ह्या बजेटमध्ये मला तरी आढळलेली नाही. किती वेळ आहे? बरं, तर ह्या बजेटचं माझं मी एकूण विश्लेषण आणि माझं एकूण त्याच्यावर काय भाष्य आहे ते झालं. फक्त आपल्यासारख्या सुजाण ऑडियन्स पुढे मला काही फक्त एक विचार मांडायचे जे बजेटशी निगडीत आहेतच, पण त्यापेक्षा जास्त अर्थकारण आणि आर्थिक धोरणाशी निगडीत आहेत. आणि आता मिळालेलीच आहे संधी, तर ते मी फक्त जरा उल्लेख करतो. कुठलाही अर्थसंकल्प हा संकल्पना, धोरणं आणि तरतुदी यांचं मिश्रण असतं. ते योग्य प्रमाणात आल्यास आर्थिक घटकांना समाधान वाटतं, उमेद आणि उभारी येते. विश्वासार्हता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, जबाबदारी हे घटक फार मोठी कामगिरी करतात. सगळं काही आकडेवारीवर नसतं. हे सरकारच्या शब्दावर मी विश्वास ठेवू का, हे आज सांगेल ते पुढच्या वर्षी कायम राहील का, विश्वासार्हता, सरकारची अकाउंटेबिलिटी किंवा उत्तरदायित्व, क्रेडिबिलिटी
ह्या आणि रिस्पॉन्सिबिलिटी ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि आकडेवारीच्या पलीकडे जाऊन ते जनसामान्यांवर परिणाम करत असतात. तसे कोणतेही बजेट मी म्हटलं तसं कॉन्टेक्स्च्युअल असतं आणि सरकारच्या एकूण आर्थिक धोरणाचा तो एक अविभाज्य घटक असतो, पण एक घटक असतो, एकमेव नव्हे. इनफॅक्ट आपण गेले काही वर्ष बघतो की बऱ्याचशा इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट्स ह्या बजेटच्या बाहेर झालेल्या आहेत. सगळ्यात ताजं उदाहरण म्हणजे एअर इंडिया, त्याच्या आधीचं उदाहरण म्हणजे हा भरघोस कर कपात जी डायरेक्ट टॅक्स कंपनी टॅक्सवर केली ते. त्यामुळे असं आहे की आपल्याकडे मी नेहमी म्हणतो तसं SSC रिझल्ट आणि बजेट ह्याला जे काही एक अभूतपूर्व महत्त्व आपल्या सांस्कृतिक जीवनात आलेलं आहे ते जरा कमी व्हायला पाहिजे. अर्थात त्यामुळे मग आमच्यासारख्यांना बोलावतील की नाही हा भाग एक वैयक्तिक सोडून द्या, पण हे खरंच आता काय महत्त्वाचं आहे की राज्य कशी त्यांचं वित्तीय तूट आणि राज्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे. राज्य सगळे उद्योगांना आणि गुंतवणुकींना आमंत्रणं सगळे राज्य सरकार देतात, त्याच्यासाठी काही सवलती देतात. मग राज्यांचे अर्थसंकल्प खरोखर हे आता केंद्रीय अर्थसंकल्पांपेक्षा महत्त्वाचे आहेत. आणि मुंबईसारख्या शहरांचे अर्थसंकल्प आपल्यापैकी किती जण आपण म्हणजे माझ्या सकट किती जण आपण म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबईचं बजेट बघतो किंवा त्याच्यावर काही भाष्य करतो किंवा वाचतो किंवा पाहतो. ते बजेट मला सगळ्यात जास्त भिडणार आहे. पण मला थोडक्यात सांगायचं काय की गेली अनेक वर्ष विकेंद्रीकरणाचं जी एक प्रक्रिया चालू झाली आहे उदारीकरणानंतर, त्याच्यात आता केंद्राच्या नंतर राज्य, राज्याच्या नंतर शहरं, गावं जे काय असेल ते इथल्या समस्या आणि इथली सरकार कुठल्याही पार्टीची असोत, हा प्रश्न पक्षांचा नाही आहे, हा सरकारांचा आहे, ती कशी भिडतायत हे गोष्टी आता महत्त्वाच्या झालेल्या आहेत. स्वाभिमान, देशप्रेम, स्वदेशी बाणा हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी किंवा जाज्वल्य राष्ट्रवादासाठी आवश्यक असलं, त्यात शंका नाही, असलं तरी अर्थकारणातील अर्थकारणामध्ये ह्या भावनांना थोडेफार गौणच ठेवलं पाहिजे. बाजारपेठ जर ती सरकारी हस्तक्षेपाबाहेर ठेवली तर ती तिचे काम अव्याहतपणे करतच राहते, राजांचे रंक करते किंवा आजच्या बॅक बेंचर्सना उद्याचे रोल मॉडेलही करते. हीच बाजारपेठ आता जागतिक झाली आहे. आव्हानं, संधी, जय, पराजय सर्वत्रच असते. देश ही काही अमूर्त संकल्पना नाही आहे. देश म्हणजे देशातील माणसं, त्यांना वस्तू व सेवा उत्तम दर्जात व किफायतशीर कशा मिळतील व त्यासाठी पूरक व्यवस्था सरकार कशी निर्माण करेल, हा आधुनिक अर्थव्यवस्थेचा पाया आहे. सरकारची भूमिका मदतनीसाची असणं जास्त गरजेचं आहे, तरच ती अर्थव्यवस्था ही जागतिक स्पर्धात्मकतेच्या कसोटीवर टिकेल आणि उतरेल. जी काही आपण स्वप्न बघतोय, जगाच्या पाठीवर जर आर्थिक सत्ता म्हणून निर्माण करायची असेल तर जगाकडे पाठ फिरवून चालणार नाही. आज $5 ट्रिलियन उद्घोष चालू आहे की आपली अर्थव्यवस्था अजून 4-5 वर्षात, जी आत्ता $3 ट्रिलियन आहे, ती $5 ट्रिलियन करावी म्हणून. हा प्रवास लांबचा आहे, खडतर आणि जिकिरीचा आहे, अशक्य अजिबात नाही. तज्ज्ञांचा एक कृतीगट नेमून एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करून त्याचा सर्व स्तरावर पाठपुरावा करणे, याला जर सरकारने अग्रक्रम दिला तर ते महत्त्वाचं ठरेल. मात्र यासाठी वैचारिक देवाणघेवाण करणे आणि प्रसंगी बुद्धिभेद करणे हे अत्यावश्यक आहे. घर्षणाने ठिणगी उडते पण प्रकाशही पडतो असं विज्ञान सांगतो आणि अर्थशास्त्रही काही फार वेगळं सांगत नाही. धन्यवाद.